गुड मॉर्निंग. तर कसे आहात सर्व. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आहे. ॲक्च्युली होळीनंतर मी आज ब्लॉग बनवते आहे. मध्ये मी ब्लॉग बनवला नव्हता. तर आज मला जायचं होतं. आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सर्वांना माझ्या परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मला ॲक्च्युली डोंबिवली शोभायात्रेसाठी जायचं होतं, पण मला जाता नाही आलं कारण की ऋत्विकला सुट्टी असल्यामुळे तो काल रात्रीच म्हणाला होता की रोज त्याचं मॉर्निंगला स्कूल असतं 7:30ला, आणि आता त्याला त्याचे पेपर संपूर्ण जवळजवळ 10 दिवस झाले असतील. तर तो म्हणाला की मला नेहमी आता परत स्कूल स्टार्ट होणार आहे एप्रिलमध्ये त्याचं. तर तो म्हणाला की नेहमीच सकाळी उठावं लागतं, तर आता सुट्टी आहे तर ॲटलिस्ट मला आता तरी झोपू दे म्हणून. तर मी काही उठणार नाही आहे, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा असं मला सांगितलं होतं त्याने रात्रीच. त्यामुळे मग आम्ही दोघं जाणार होतो, विनू आणि मी. पण त्याला इथे ठेवून 3-4 तासासाठी जाता येत नाही कारण की तो अजून तसं म्हणायला गेलं तर लहान आहे आणि त्याला स्वतःच्या सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. म्हणजे चहा नाश्ता वगैरे सगळं घेणं बनवलेलं असेल तरी पण. त्यामुळे त्याला एकट्याला ठेवून जाण्याचं आम्हा दोघांनाही मन नव्हतं. त्यामुळे मग आम्ही जाणं कॅन्सल केलं. नाहीतर मी आज डोंबिवलीच्या शोभायात्रेचं सुद्धा तुम्हाला दाखवणार होती. गुढीपाडव्याची शोभायात्रा असते. तर मी कधी गेली नाही आहे. मला पण पहिल्यांदा जायचं होतं आणि मला पण बघायचं होतं कशी असते ती. म्हणजे बऱ्याचदा ऐकलं आहे पण गेली नाही आहे कधी. तर आज काही जाताना आलं, पण तरी हरकत नाही. आमच्या इथे पलावा सिटीमध्ये सुद्धा गुढीपाडव्याची शोभायात्रा असणार आहे संध्याकाळी. तर मी तिथे जाणार आहे. त्यावेळेला नक्की मी तिथला ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओला बघा शेवटपर्यंत. आणि तिथे कशाप्रकारे आज साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये मी काय काय घरामध्ये कशाप्रकारे म्हणजे आज स्पेशल काय बनवणार आहे गुढीपाडव्याला, किंवा कशाप्रकारे मी देवाऱ्यामध्ये पूजा वगैरे केली आहे ते पण दाखवते तुम्हाला आता. तर हे अशा प्रकारे आज मी देवारा सिंपल पद्धतीने एकदम पूजा केलेली आहे. आणि त्यानंतर मी किचनमध्ये सुद्धा आज म्हणजे आपण अशी शेगडीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे आज. तर माझ्या माहेरी नेहमी म्हणजे मी आईवडिलांना बघायची की जे काही आजच्या दिवसामध्ये ज्या काही आपल्या म्हणजे शेगडी असू दे, ज्या आपण घरात आपण वस्तूंचा वापर करतो त्या सगळ्यांची पूजा केली जायची. मम्मी पप्पा करायचे, त्यामुळे मी पण शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न करते. तर आणि आज दिवसभरात काय काय करणार आहे मी, स्पेशल बनवणार आहे किंवा जे काय आहे ते मी आज नक्की ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा. तर आज स्पेशल काय बनवलं आहे, आज गुढीपाडवा आहे त्यानिमित्त मी बोलली होती स्पेशल बनवणार आहे. तर ते काय बनवलं आहे ते इथे पुऱ्या बनवल्या आहेत आणि अजून तळायच्या बाकी आहेत थोड्या. आणि इथे बटाट्याची भाजी बनवली आहे आणि श्रीखंड. तर असं काही आज जेवण बनवलं आहे. पुरी आणि बटाट्याची भाजी आणि श्रीखंड. तर आज गुढीपाडव्यानिमित्त एवढंच बनवलं आहे. होळीला पुरणपोळ्या केल्या होत्या आणि आज फक्त पुरी भाजी आणि श्रीखंड असणार आहे स्पेशल. तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला घेऊ. थोड्याशा पुऱ्या तळायच्या राहिल्या आहेत त्या तळते आणि देवाला नैवेद्य दाखवून मग यांना आम्ही जेवायला घेऊ. आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे काय स्पेशल बनवलं आहे आज ते कमेंट करा आणि मला सांगा. तर अशा प्रकारे इथे ऋत्विक नैवेद्य दाखवत आहे देवाला. आज ऋत्विकला सांगितलं आहे. ही अशा प्रकारे रांगोळी काढले मी आणि अशी मी रेडी झाली. तर आता मी जाते शोभायात्रेसाठी गुढीपाडव्याच्या. तर इथून आता
महिलांच्या बाईक रॅलीला सुरुवात होत आहे आणि याचे विशेष म्हणजे ही रॅली एवढी खास का आहे तर यावर्षी फक्त महिलांनी सहभाग घेतला आहे यात. बाकी पुरुष आहेत पण फार कमी मंडळी आहेत जी मॅनेज करतात आहेत बऱ्याच गोष्टी. त्यामुळे ही रॅली खास असणार आहे कारण की यामध्ये बघायला मिळत असेल तुम्हाला की बहुतेक या सगळ्या महिलाच आहेत आणि खूप छान पद्धतीने इथे बाईक रॅलीला स्टार्ट झालेला आहे. तर पुढे जाऊन तुम्हाला कळेलच की कशा पद्धतीने गुढीपाडव्याचं बाईक रॅली म्हणजे साजरी केली जाणार आहे ती. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघायला विसरू नका.
बाईक रॅली इथे मध्ये थांबत थांबत जाणार आहे, जेणेकरून अधिक महिला यामध्ये समाविष्ट होतील. आणि इथे किती सुंदर पद्धतीने छान असा डान्स करत आहेत लेडीज. आणि खूप छान असं सगळ्यांनी यामध्ये बऱ्याच महिलांनी ड्रेसिंग पण खूप छान केलं आहे. नऊवारी साड्या नेसल्या आहेत. बऱ्याच जणांनी ट्रेडिशनल असं इंडो वेस्टर्न कपडे घातले आहेत, तर काही महिलांनी साड्या नेसल्या आहेत. आणि ही रॅली खूप छान पद्धतीने जास्तीत जास्त महिला यामध्ये समाविष्ट आहेत आणि मॅनेजसुद्धा महिला करत आहेत. हे बघून अजून छान वाटतं आहे की महिला पण अशा गोष्टी मॅनेज करू शकतात, ज्या कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. हे सगळं यावर्षी या रॅलीमध्ये दिसून येत आहे.
अशा प्रकारे बाईक रॅली इथून शिवमंदिरच्या इथे येऊन थांबलेली आहे आणि आता इथे बाईक रॅली फिरून पुन्हा ज्या लेडीज आहेत त्या आपापल्या घरी जाणार आहेत. तर इथे गुढीपाडव्याची जी बाईक रॅली होती ती इथे संपवण्यात आली आहे. तर आत्ता मी घरी आले आहे आणि मगाशी मी जसं की सांगितलं व्हिडिओमध्ये बोलताना की गुढीपाडव्याची शोभायात्रा नव्हती, बोलताना मी बाय मिस्टेक बोलली आहे. तर आज फक्त स्पेशली महिलांसाठी बाईक रॅली होती गुढीपाडव्यानिमित्त आणि खूप एन्जॉय केलं तिकडे. तर म्हणजे तिथे म्हणजे बऱ्याच गाण्यांवरती वगैरे छान असा डान्स केला आहे बऱ्याच महिलांनी. खूप छान छान फुगड्या वगैरे खेळलेल्या आहेत. तर मी जे काही व्हिडिओज घेतले आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲड करेन. आणि आता घरी आली आहे, आता थोडंसं फ्रेश होते आणि त्यानंतर मग जेवते. सो थोड्या वेळाने परत भेटू आपण. आणि आजचा माझा हा ट्रेडिशनल लुक तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी ही मला नऊवारी नेसता येत नाही. मी ॲक्च्युली ही रेडीमेड नऊवारी साडी आहे जी मी आता 2 वर्ष झाली असतील, आय थिंक 2 वर्षांपेक्षा जास्त झाली असतील ही नऊवारी साडी शिवून घेतली होती. आणि ही साडी चॉईस करताना माझे पप्पा आले होते माझ्यासोबत. म्हणजे लग्नाआधी पप्पांसोबतच शॉपिंग करायची आणि त्या लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी माझे वडील ही साडी मला घ्यायची होती, त्यामुळे माझे पप्पा आले होते माझ्यासोबत आणि त्यांच्या चॉईसने हा कलर मी घेतला होता. तर कसं वाटतो आहे हा कलर आणि ही साडी माझ्यावरती ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा लुक कसा आहे ते पण मला सांगा कमेंट करून. याला आम्ही घेऊन नाही गेलेलो कारण की याला तिथे यायचं पण नव्हतं आमच्यासोबत आणि तिथे मोस्टली सगळ्या लेडीजच होत्या, मुलं कोणी नव्हती, जेंट्स कोणीच नव्हते, त्यामुळे याला काय मी तिथे घेऊन नाही गेलेली. तर हा आम्ही गेल्यापासून मोबाईलमध्येच बघ एवढा वेळ तो खेळतो आहे, गेम खेळतो आहे मगासपासून आणि सुट्टीचा पुरेपूर आनंद घेणं चालू आहे त्याचं. बिलकुल काहीच म्हणजे स्टडी करायची नाही, काहीच नाही, हेच चालू आहे त्याचं. फक्त मोबाईल आणि टी व्ही, मोबाईल आणि टी व्ही. मोबाईलवरती गेम खेळायचं आणि टी व्हीमध्ये त्याच्या ज्या काही आवडत्या वेबसिरीज किंवा जे काही त्याचं मूवीज वगैरे आवडते आहेत तेवढं बघायचं, बस एवढंच चालू आहे. तो बोलतो माझ्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे मला बिलकुल अभ्यासाबद्दल काहीच बोलायचं नाही, हेच नखरे चालू आहेत त्याचे. तर जेवण झालं आहे, कामं आटपलेत आणि आता मी बघत आहे बॉस. तर मराठी बिग बॉस बघते मी आणि मला खूप आवडतो बिग बॉस बघायला. तर आता एक टास्क यामध्ये दाखवला, त्यामध्ये ज्या प्रकारे संकेत आणि विशाल यांना खेळताना दाखवलं आहे. तर ज्या प्रकारे संकेत तन्वी बरोबर त्या गेममध्ये खेळला ते मला बिलकुल आवडलं नाही. तन्वी तशी स्ट्रॉंग आहे, बऱ्याचदा विशालने सुद्धा तिला खेचण्याचा ओढण्याचा प्रयत्न केला, बऱ्याचदा पाडवलं सुद्धा आहे, पण ती खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि खूप छान पद्धतीने खेळते. मुलगी असून सुद्धा कधीच ती वुमन कार्ड प्ले करत नाही आणि छान खेळते आणि मुलांना पुरेपूर ती टक्कर देते प्रत्येक वेळेला. पण याचा अर्थ असा नाही आहे की कोणीही म्हणजे कुठल्याही मुलाने तिच्याबरोबर कसंही वागावं. तर प्रत्येक वेळेला टास्कमध्ये तिच्याबरोबर तसंच वागलं जातं, पण तरीही ती गेमला गेमसारखं घेते आणि त्याचा कधी बाहू करत नाही. तर आजसुद्धा सेम संकेतने केलं आहे विशालसारखंच आणि विशालनेही सेम दीपाली आणि रेव्याबरोबर केलेलं आहे. तर मुलींना काही
काही गोष्टींसाठी हे म्हणजे काही पर्सनल गोष्टी असतात त्यांच्या, तर ती सांगत होती, रेवा मला सोड सोड, मी नाही टास्क हे करणार तुमच्या याच्यामध्ये, मी नाही येणार. तरी पण विशाल ऐकला नाही आणि तरी पण त्याने खूप घाण पद्धतीने त्या दोघींना हे करून ठेवलं होतं. तर ते मला बिलकुल नाही आवडलं. आणि नेहमी विशाल ची जी टीम आहे म्हणजेच टोळी आहे ती नेहमी रॉंग वेनेच खेळत असते आणि कधीच फेअर गेम खेळत नाहीत ती. पण हे माझं पर्सनल मत होतं, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण आजच्या गेममध्ये मला ज्या पद्धतीने ते दोघं खेळले, संकेत आणि विशाल मुलींबरोबर टास्कमध्ये, तर ते मला बिलकुल नाही आवडलं. आणि आजचा माझा गुढीपाडव्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग मी लवकरच आणण्याचा प्रयत्न करेन. आणि काही गोष्टींमध्ये माझ्या चुका होतात आहेत, नवीनच ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे त्यामुळे थोड्याफार चुका होत आहेत, तर मला समजून घ्या आणि मला तुमचा असा सपोर्ट ठेवा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. सो बाय बाय अँड गुड नाईट.